उंच कड्यावरून उडी मारलेल्या त्या मुलाची बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे. पण प्रश्न इथे निर्माण होतोय की ही घटना का घडली आणि कशामुळे घडली. त्याची विविध कारणे आपल्या समोर येत आहेत. त्याचे साक्षीदार आपण नाही आहेत, त्यामुळे त्या पाठीमागचं कारण नेमकं काय होतं ही गोष्ट निराळी आहे. पण प्रश्न उरतो तो कौटुंबिक स्वास्थ्याचा, की कुटुंबामध्ये असे कलह का होत आहेत, पती पत्नीचं नातं डळमळीत का होत आहे, याचा परिणाम आपल्या मुलावरती होतो आहे का, आपली मुलं बिघडत चाललेली आहेत का, त्यांची मानसिकता बदलत चाललेली आहे का, की मुलांमध्येच हा नकारात्मक विचार येतो आहे का. अशा अनेक घटनांच्या पाठीशी अनेकदा कौटुंबिक वाद हे कारण ठरलेलं आहे. त्यामुळे एक कुटुंब प्रमुख म्हणून, एक आई म्हणून, एक वडील म्हणून, पती पत्नी म्हणून आपल्या जबाबदाऱ्या फार वेगळ्या आहेत. आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना काही गोष्टींना तिलांजली देणं हे अपरिहार्य गोष्ट आहे आणि ते केलंच पाहिजे. कारण जेव्हा आपण लग्नाचा विचार केला आणि जेव्हा आपण आई झालो किंवा वडील झालो, तेव्हा आपल्या भूमिकांमध्ये बदल होत असतात आणि ते करून घ्यायचे असतात. त्याला आपण सॅक्रिफाईस हे नाव देऊन एक वेगळं रूप त्याला देतो आहे. पण ते सॅक्रिफाईस नाहीये, ती आपल्या भूमिकेची उचलणारी एक महत्वाची जबाबदारी आहे. आणि जेव्हा ही जबाबदारी प्रत्येक जण मनापासून उचलेल, तेव्हा आपण, आपलं कुटुंब, आपली मुलं हे आरोग्यदायी असणार आहेत. मानसिक दृष्टिकोनातून, भावनिक दृष्टिकोनातून, जे अत्यंत गरजेचं आहे. आणि जोपर्यंत कुटुंब व्यवस्था आरोग्यदायी होत नाही, तोपर्यंत आपण आरोग्यदायी समाजाची कल्पना करू शकत नाही.